नीती सोडायची नाही. आणि नीती जर नाही सोडली तर तुम्हाला सांगतो तुमचं कल्याणच झाली सर. मी 3 दिवस माझ्या आयुष्यात 3 वेळा उपाशी जगतो, अशी परिस्थिती. कसं झालं, खरीच परिस्थिती वाईट होती. मी ज्या वेळेला शाळा सोडून बैलाचा कासरा धरला, तिथून तुम्हाला सांगतो रुटीन लागत थोरलं बंधुर आहे शिकायला. आज जवळजवळ ही बारकी 5 बहिणी 3 भाव, ही आईवडिलांना सुद्धा प्रपंच लोढना. माझं थोडं टेकान झालं. तिथून पुन्हा प्रगती होत 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 वाढलं. अशापासून ही सुरुवात झाली की ह्याचा भाव वडील सख्खा भाव धाकटा, त्याचं मला प्रोत्साहन लय होतं. तू जाऊ हुशार झाला का मला साथ द्यायला लागला. तिथून पण आमची प्रगती, तो आज असतं तर आज लय मोठी प्रगती त्यापेक्षा केली असती. खरं. पण ते देवाने त्याला गेलं नाही तर तिची आठवण सारखी होती अजून. इतका म्हणजे हे होता. कोणाची आठवण येत नाही मला, पण मधून अजून भावाची आठवण येते. का तर तसं कर्तव्यच केलं. हो हो हो, बरोबर आहे. PSI सुद्धा त्यांना बाहेर जर उभा राहिलं सांग म्हणजे मानवाशाला म्हणून सांग, अरे आठ पाठवून दे म्हटलं. मग ते पाटलाच्यात गेलं. इतके म्हणजे त्याची हुशार होते लोक. आपल्या माणसानं कसं बोलावं, काय करावं, हे संपूर्ण आमचा ग्रुप अण्णाकडे येणार. अण्णा असं झालं, अण्णा तसं ते करतो, ह्यानी जाऊन सांगायचं. सगळ्यात लहान पण डोकं बुद्धी हुशार. आणि खूप कष्ट जुने लोकांनी लय कष्ट. अहो तुम्हाला ही कष्टावर तुम्हाला सांगतो मी म्हणजे भाजीच्या पैशावर कष्ट करायचं. आई मी माळवई काय जायचं गाडी तितकं कष्ट केलं. 10 वाजेस्तून माझी पेरणीला टिफन चालायची. रात्री 10 पर्यंत एवढं. तेव्हा कुठलं 10 वाजे बैल चालू होत आम्हाला 5-25 रुपये 50-30 रुपये हजेरी मिळायची. आता तेवढी बैल जर आज चालली असती तर तुम्हाला सांगतो कमीत कमी 7,000 ते 8,000 रुपये जातात आजचा सहजच. म्हणजे असं कष्ट ट्रॅक्टर आल्यामुळे सगळं. पण तुमची जी शब्दाला किंमत होती ती आजच्या माणसांना नाही. आम्ही शब्द टाकला तर त्यावेळेला तुम्हाला सांगतो कामच होत. मी ह्या वेळेला ही 1,10,000 जमीन घेतली. त्या वेळेला बाबाला मला 10,000 रुपये कमी पडलं. मग पुढच्या त्या मालकाला म्हणलं अण्णा म्हणलं कागद 4 दिवस पुढे टाकला 18 का म्हणलं मला कमी पडते ते पैसे. चला म्हणले असतील तेवढे घेऊन या. 10,000 रुपये कमी आहेत. राहू द्या म्हणजे खरेदी करून दिली. तुम्हाला पाडव्याला पैसे देईन म्हणलं. पाडव्याला तुम्हाला सांगतो पाडवा झाला. सगळं ती ज्वारी गहू हरभरे काय असेल ते सगळं विकून टाकलं. 2 दिवसांनी पैसे घेऊन अण्णा 10,000 म्हणजे लगेच कुठलं कसं गोळा केलं. अण्णा म्हणलं एक चिपटभर माल घरात नाही, सगळं इकलंय. म्हणले एवढं वेळ झाली एवढं काय करायची गरज होती का म्हणजे. 5,000 तिने मला माघारी दिलं आणि म्हणले माल घरात भरा आणि माझं सावकाश द्या. म्हणजे अशी लोक होती. आपण असं सगळे वागत होते. आज जर बोललं तर म्हणजे 1 वर्षाने जर म्हणलं तर ती शब्दच पाळायचं. असं पहिलं तर होतं. त्यामुळे सगळं बदललं बघा. निसर्ग बदलला, माणसं बदलली, निसर्ग बदलला, सगळं वाटोळं झालं. मुलं आईबापाला नीट सांभाळलं नाही, ती कुठं कशी वागायला लागली काय अशी परिस्थिती होऊन गेली आहे. त्यामुळे वाईट काळ येणार. आणि ह्याच्यापेक्षा अजून जर तुम्हाला 10 वर्षांनी बघा काय होतं. वाईट परिस्थिती हो पर्यंत घरात आई वडिलांनी संस्कार त्या मुलाला चांगलेच दिले पाहिजे. आणि तर तो मुलगा पुढे रांगेला लागतो. इथं जर चुकलं तर तुमचं सगळं संपलं. तो मुलगा वाया गेला. तुम्हाला ते आई म्हणत नाही बाप म्हणत नाही, अशी परिस्थिती होती. आम्ही मरेपर्यंत तुम्हाला जाग्याला बाप होतं. हाक मारली तर आम्हाला भ्या वाटायचं. म्हणजे इतकं आम्हाला भीती वाटायची. काय रोज मारत होती का हाणत होती का, पण किंमत दिली तर आहे. नाहीतर काय ते आता तुमच्यापासून माझा फायदा. तुम्हाला का किंमत द्यायची नाही. 2 लावून 10 वेळा फोन करा, विचारा की अशी किंमत वाढवा. पण तुम्ही नाही ते करत असलं तर काय उपयोग आहे त्याचा. कुराण सांगते आई वडिलाच्या डोळ्यात पाणी आलं तर तुमचा प्रपंच आला. त्याने तुम्ही आता ही आपल्या लहान मुलापासून आपण त्याचं किती संरक्षण पालन पोषण करतो सगळं करतो. ती जर मुलगा बायको आल्यानंतर जर तुम्हाला लाभ देत असेल तर त्या आई वडिलाला काय वाटतं. 50,000चं कुत्रं सांभाळा ती कधीतरी चावल्याशिवाय राहणार.
आणि दारात उपाशी आईबाप बसवा. तुम्हाला जर कोण त्रास द्यायला लागलं तर तिची आईबापाच्या डोळ्यात पाणी येईल. माझ्या लेकराला कोण काय म्हणते. आणि 50,000 जर कुत्र चावणार परिस्थिती आहे. आई वडील ही महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर आयुष्यात किती पुण्य करा काय उपयोग काय नाही. नाही, आई वडील हीच पुण्य आहे. हा. श्रावण बाळ काशीला आईबापाला घेऊन चालला होता, खांद्यावर बसवून आणि बायको खांद्यावर घेतली. रोहिदास चांभाराकडे गेला, चप्पल तुटली म्हणून. आईला म्हणला की चप्पल सांधून आणवरचा. तर रोहिदासानं पाळण्यात आईबापाला बसवलं आणि शेंडी होती, शेंडीला दावा बांधला. चपल्या सांधायचं असं केलं की झोका आलायचा. पाळणा चालू, काम चालू. ती श्रावण बाळाने बघितलं. मग त्यानं तुम्हाला असं पुन्हा बायको खाली उतरून आई बाप खांद्यावर घेतली. आणि त्या रोहिदास जाताना काय केले, बाबा रावणा ही माझा 1 रुपया आहे आणि काशी आयला माझा एवढा दी म्हणला आणि माझं नाव सांग रोहिदासनं दिलाय म्हणून. गेली. नांगोळ्या पिंगोळ्या झाल्या. त्यानं ती रुपया आला, कारण रुपया राहिला. मग रुपया ती तुम्हाला सांगतो कंगन रुपया की मला रोहिदास चांभाराने दिलाय म्हणला. तर तिथून 2 कंगन आलं. त्याच्या हातात रुपया सोडला आणि 2 कंगन आलं. मग ह्यांचं येताना मन बदललं. बायको काय म्हणली, कशाला म्हणली त्याला कंगन द्यायचं, असलं सोन्याचं कंगन आपण घेऊन जाऊ. तिथं आला, तिथं रोहिदास कशी गेली. म्हणली तुमचा रुपया सोडला, म्हणली तुमचं नाव सांगा. बरं म्हणले, काशाईनं काय दिलं का. काय म्हणला काय दिलं. मला त्या चांभाराचं असतं ना दगडाचं कुंड, पाणी चप्पल बुडवायला, मला त्यात हात घाल बरं. त्यात हात घातला, 2 कंगन त्यात निघाला. आणि मला ही काय दिलंय मला काशाईनं. म्हणजे सत्य घटनाच असं. बरोबर, म्हणजे की नीतिमत्ता महत्वाची. नीतिमत्ता चांगली ठेवा, दबाड बोलू नका. काय कमी पडत काहीच कमी पडत नाही, काही सुद्धा कमी पडत नाही. मी 3 दिवस माझ्या आयुष्यात 3 वेळा उपाशी जगतो. अशी परिस्थिती. आज माझ्यात 100 माणसं, मी आता 150-200 माणसं इथं राहणार. माझ्यात मी जेवायला दिंडीला जातो. तेव्हा ती परिस्थिती, आज काय परिस्थिती. दिवस बदलतात. दिवस बदल. आचार आला तर नाही सोडायचं नाही, विचार सोडायचा नाही. काय का होईना, हे जावं नाही तर राहावं. नीती सोडायची नाही. आणि नीती जर नाही सोडली तर तुम्हाला सांगतो तुमचं कल्याणच झाली सर राहत असं. ही एवढं डोक्यात ठेवायचं, बाकीच काय करायचं. पैशाच्या मागे पळू नका, माणसाच्या मागे पळा.